स्वप्नील कदम वाकी, सागर झुनगरे दिवदिव साहेबांचं देखील आगमन झाले. आपण देखील या व्यासपीठावरती. चला सामनावीराचा पुरस्कार आपण देऊया. मी विनंती करतोय या ठिकाणी दीपक शिंदे आपणास विनंती आहे आपल्या हस्ते या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार द्या. चला पटापट घ्या. आयोजक कमिटी आपण थोडंसं लक्ष द्या. क्वार्टर फायनल क्रमांक 2 वळणसवाडी विरुद्ध मुनावळे. सामनावीर टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स आम्हाला सौजन्य लाभलं होतं ते कैलासवासी कोंडिबा धुंडिबा शेलार यांच्या स्मरणार्थ श्री शशिकांत कोंडिबा शेलार भारतीय रेल भवन दिल्ली यांच्या माध्यमातून इथे स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आहे. शहरातला या ठिकाणी टी शर्ट्स दिले जाते गुलाब यांच्या माध्यमातून. चला त्यानंतर रेड बुल देखील आपण देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. जो गेम चेंजर आहे त्यासाठी दिलीप शिंदे यांच्या माध्यमातून ही बक्षीस आहे. तसेच चोरगी उमरी संघाचे संघनायक आपणास देखील विनंती आहे आपण देखील या. आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. चला फास्ट थोडंसं करायचं आहे. चौरगी उमरी संघ, तसेच भरत शेलार अंधारी, कोंडिबा शेलार अंधारी, नामदेव शेलार अंधारी, सचिन बजरंग शेलार अंधारी आणि राजेश भोसले तेटली, तसेच राकेश साळुंके पळणी आपणास देखील विनंती आहे आपण देखील या. आपला देखील या ठिकाणी सरसे स्वागत आहे. दीपक देसाई मुंबई पोलीस यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. आपणास देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती. जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय JMCC चषक 2024 क्वार्टर फायनल क्रमांक 2 च्या थरारमध्ये पहिला चेंडू या ठिकाणी पहा. कॅचची संधी, कॅच विन द मॅच, पकडो कॅच जीतो मॅच हा मंत्र वापरला जातो. इथे मंत्र वापरला गेलाय. कॅच देखील पकडला गेलाय. बॅक टू पवेलियन. डगआउट मध्ये मोठा हादरा, मोठा मासा गळाला लागलाय. अवधूत बसले बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन, विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजी ट्रॅक वरती महाराष्ट्र पोलीस अक्षय पाडळे पाहतोय, तर स्ट्राईकला आपण देखील पाहिलं महाराष्ट्र पोलीस अवधूत भोसले खेळत होता. या ठिकाणी दोन्ही आमने सामने होते. दोघांमध्ये युद्ध रंगलं होतं. या युद्धामध्ये सरसी मारली, या बाजी मारली अक्षय या ठिकाणी पाडले. आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक, अगदी चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. जावली असोसिएशन मधील ही टीम आपण पाहतोय, तर एका दिशेला पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन. तालुका एकच आहे, जिल्हा एकच आहे, परंतु आज आपल्या गावासाठी हे दोन्ही संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय निघालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर अक्षय हा देखील आहे, परंतु पहा अफलातून गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन आणि लेंथ वरती अगदी कंट्रोल ठेवलंय या गोलंदाजाने. 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी झालाय. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर वाई असोसिएशन मधून आसरे संघ अंतिम 3 मध्ये दाखल झालाय. या मॅच मध्ये जो जिंकेल तो अंतिम 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी अपीलची संधी आहे, परंतु या ठिकाणी लेग बिफोरची अपील या ठिकाणी फेटाळून लावली आहे पंचांनी. कोणताही प्रेशर नाहीये. पंच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आज खऱ्या अर्थानं शिवा वैदी, प्रसाद राज्याध्यक्ष तसेच प्रेम सर यांच्या माध्यमातून हे पॅनल आपल्याला गेली 2 दिवस पाहायला मिळतंय. कोंडिबा शेलार अंधारी यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या आपण देखील व्यासपीठावरती. या ठिकाणी फटका पॉवरफुल आहे, सक्सेसफुल, ब्युटिफुल जातोय चेंडू. टन टना टन 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 षटकार 6 6 धावेने इथे स्वागत केले गोलंदाजाचं. पहा आक्रमण केले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. स्वागत. एका दिशेला फलंदाज तर दुसऱ्या दिशेला गोलंदाज प्रभावी गोलंदाजी करत असताना अटॅक केले फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
अविनाशाच्या बॅटीमधून एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार पहा किती दर्जाची स्पर्धा आहे आज. कोरगळ गावची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. JMCC चषक 2024 पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वामध्ये अगदी दुपारच्या सत्रामध्ये शेवटच्या दिवशीची ही क्वार्टर फायनल क्रमांक आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरी शत्रुघ्न शेलार आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल. दोन्ही संघ अगदी लढताना झगडताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पहा लेग साईडला चेंडूला पाठवलंय. त्या ठिकाणी डिग्ला झोन मध्ये चेंडू चाललाय. एक धाव मात्र अंकित केली जाईल. धावपलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे स्कोरर मारुती शिंदे सांगतायत धावसंख्या झाली आहे 8 या अंकावरती. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय. क्लास दाखवतोय. आपला क्लास या ठिकाणी दाखवत असताना अक्षय पाडळे मात्र गोलंदाजी टाकत असताना पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एक गडी बाद आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती मात्र 8 या धावसंख्येवरती. क्वार्टर फायनल क्रमांक 2 पाहतोय. जो संघ जिंकेल तो अंतिम 3 मध्ये या चमचमत्या ट्रॉफ्यांसाठी जाताना पाहायला मिळेल. जो हारेल तो परतीच्या दिशेला जो हारेल संघ तो ट्रेनचं तिकीट घेऊन आपल्या घरच्या प्रवासाकडे जाताना पाहायला मिळेल. मुंबईची लाईफ म्हणून ट्रेनकडं आपण पाहिलं जातं. आज या खेळपट्टीवरती आपण गोलंदाजांना पाहतोय, फलंदाजांना पाहतोय. चांगला खेळ या ठिकाणी आपण सातत्यपूर्ण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी प्रतीक पाहतोय. फटका चांगला आहे या ठिकाणी पहा. पॉइंटच्या अगदी बाजूने चेंडूला पाठवलंय. तिथे मात्र डी स्वरूपात एक धाव मात्र कंप्लीट होतीये. एका धावेने या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षय देखील मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. त्याला साथ देत असताना अविनाश देखील आपण पाहतोय. साथ खूप महत्वाची आहे. अवधूत पाठीमागे गेल्यानंतर अक्षय याच्या बॅटीमधून एक मोठा फटका आलाय. तीच फटकेबाजीची गरज आहे या ठिकाणी क्वार्टर फायनल मध्ये. परंतु तितक्याच ताकदीचे गोलंदाज आपण समोरच्या दिशेने या ठिकाणी प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये. उंची कमी लांबी जास्त गोलंदाजाला मिळते. विकेटची हमी हमी हमी. गोलंदाज ठरतोय यशस्वी, फलंदाज ठरतोय अपयशी. माघारी जाताना पाहायला मिळेल. चला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नाहीये, तर संकटांच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं. इथे संकटामध्ये आहे मुनावळे संघ. इथे तुम्हाला संकटावरती मात करायची असेल ना तर क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला नक्कीच चांगला खेळ करावा लागेल. धावसंख्या झाली आहे 9 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी प्रतीक सज्ज झालाय. नवीन बॅटर मागच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच आपण पाहतोय महेंद्र आलाय, ज्याने आज आपला क्लास दाखवलाय. फलंदाजीच्या माध्यमातून या क्रीडांगणावरती अक्षरशः चौफेर फटकेबाजी करत असताना आपल्या संघाला सावरण्याचं काम केले. मात्र या मॅच मध्ये आपण नक्कीच पाहू शकाल कशा पद्धतीचा खेळ आहे. समोर गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक. फुलटा चेंडू लेग साईडला कडवलाय. तिथे मात्र धावा मिळतील. एक गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एका धावेने धावपलक्यावरती धावा जाऊन पोहोचतायत. त्या मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 10 धावा. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाप्याचं काही अडलं नाही. शेवटी पानांनाही साथ सोडली नाही, पण पठ्ठ्यानं बहरनं मात्र सोडलं नाही. इथं बहरावं लागेल ते मात्र या ठिकाणी महेंद्र याला. यानंतर नेक्स्ट मॅच बामनोली विरुद्ध पावशीवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी
तयार राहायचे. फटका चांगला आहे, डीप स्क्वेअर लेगला चटका दिलाय, फटका जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. दस्तक पे मस्तक, चेंडू चाललाय सीमारेषे पार. JMCC चषक 2024 प्रव क्रमांक 14, चौकार चौकार, 4 4 4 4 4 धावेने आपण पाहतोय या ठिकाणी स्वागत केलंय गोलंदाजचं. धावसंख्या झाली या 14 या अंकावरती. पहा, मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न असेल मुनावळे संघाचा, तर कमी धावसंख्यामध्ये रोखण्याचं काम या ठिकाणी वळंजवाडी संघाला करायचं आहे. या ठिकाणी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू अगदी अंगावरती जाऊन आदळलाय. कोणतीही धाव नाहीये, कोणती रिक्स नाहीये. फलंदाज सुरक्षित, गोलंदाज देखील सुरक्षित आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर दोन्ही संघादरम्यान काटेची टक्कर आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष या ठिकाणी केला जातोय. 2 षटक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कंप्लीट झाले. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती मात्र 14 या अंकावरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आपण पाहतोय सूरज या ठिकाणी दाखल झालाय. सूरज मात्र या ठिकाणी पहा 3रं षटक हाताळण्यासाठी वाळंजवाडी संघाकडून आपण पाहतोय. त्यांच्या समोर आपण पाहतोय अविनाश फलंदाजी करताना आपण पाहतोय. त्यांच्या बॅटिंगमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र पहा लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. अगदी पंच सांगतायत, पंचांचं हात अगदी समांतर आणि चेंडू येतोय इथे अवंतरच्या स्वरूपात. एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळते. कासवाच्या गतीने का होईना फटका चांगला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू इथे येतोय. ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक आहे. थ्रो देखील कंप्लीट झालाय, गॅदर देखील केलाय. त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिम्मत मात्र तुमच्यामध्ये ठेवा. मित्रांनो, इथे हिम्मत हारून चालणार नाहीये. इथे आपण पाहतोय दोन्ही संघाच्या दरम्यान एक दर्जेदार मॅच पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक इथे पोहोचेल काय, परंतु इथे मात्र आपण पाहतोय डिक्लेअर स्वरूपात पाठीमागे धाव मात्र एक आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने आपल्याला पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 17 या धावसंख्येवरती. 17 धावा झाले धावफलकावरती. खतरा कोणत्या संघाला पाहायला मिळेल ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे या उर्वरित येणाऱ्या काळामध्ये. इथे मात्र लिडिंग एज लागली, चेंडू पाठीमागे चाललाय. आता मात्र आपण पाहतोय डिक्लेअर स्वरूपात एक धाव मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट झाली आहे. दोन्ही संघांकडे आज जर पाहिलं तर एक मोठी लढत आहे. आज खऱ्या अर्थानं दोन्ही संघांमध्ये हे युद्ध चाललंय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय कशासाठी तर या चमचमत्या ट्रॉफ्यांच्या साठी आपण पाहतोय. या चमचमत्या ट्रॉफ्यांवरती सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरण्याची संधी कोणती टीम या ठिकाणी घेणार ते देखील पाहावं लागेल. चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त आहे. या ठिकाणी चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतायत, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती लगावल्या जात आहेत. धावफलकावरती धावा जात आहेत त्या 20 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं. थांबून चालणार नाहीये. मोठे मोठे फटकेबाजी इथून देखील पुढे खेळावे लागतील. ते मात्र या ठिकाणी पहा लेग साईडला फटका सजवलाय, परंतु तिथे मात्र अपयशी या ठिकाणी फलंदाज ठरतोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या झाली या 21. सूरज यांचं 3रं षटक देखील चालू आहे. एक चेंडू अजून या षटकाला शिल्लक आहे. फटका अगदी चांगला आहे. या ठिकाणी पहा 6 धावांसाठी येतोय षटकार षटकार षटकार. टायमिंग प्रॉपर आहे, ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सपार. 6 धावांसाठी मिळतील इथे षटकार. 6 धावा. 3 षटकांची मॅच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 3 षटक झालेत. 1 षटक अजून बाकी आहे.
इथे मात्र हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं षटक या ठिकाणी हाताळत असताना कोण आहे रे मंदार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र अपील केली आहे, पंचांकडे दाद मागितली आहे. मोठी अपील पाहायला मिळते. पंचांकडे अपील मात्र या ठिकाणी पहा पंच फेटाळून लावतायत. इथे मात्र आपण पाहतोय एक अपील पाहायला मिळाली होती. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. प्रमोद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज. हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय मिड विकेट. काहो कॉर्नरला चेंडू चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. एका धावेबरोबर धाव फलक हळूहळू पुढे जात असताना क्वार्टर फायनल क्रमांक 2चा हा थरार आपण पाहतोय. अर्थातच पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत श्री जन्नी माता क्रिकेट क्लब कोळघर आयोजित JMCC चषक 2024चा हा थरार आपण पाहतोय. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला. या ठिकाणी फटका आउट ऑफ द पार. लगातार बार बार सीमा रेषे पार आणखीन एक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार 4 4 4 4. महेंद्र मात्र आपली कामगिरी चांगली करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 33. या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. हम भी किसी से कम नहीं भैया. मैदानाच्या आतमध्ये हा योद्धा मात्र चांगली कामगिरी करतोय. हा देखील फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये झेलची संधी. झेल होणार का? झेल मात्र सुटला जातोय. धरतीला दान केला जातोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहा मॅच मध्ये झेल खूप महत्वाचा असतो. ज्या ठिकाणी झेल सुटला त्या ठिकाणी मी म्हणेन 2 धावा मात्र या ठिकाणी खर्च केले गेल्या. धावसंख्या झाली आहे 35 धावा. मोठी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. कोण थोडासा इथे गतीमध्ये परिवर्तन. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. तिथे मात्र थ्रो देखील चांगला आहे. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय झाल्यात धाव फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथं देखील या ठिकाणी कंप्लीट झालंय. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 37 या अंकावरती जाऊन पोहोचते. 38 धावांचं टार्गेट आहे. वळणसवाडी संघ आपणास विनंती असेल लाईनअप मध्ये बाहेर या. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, ऐकतोय आणि दाखवली देखील जाते. खेळ लाईव्हच्या माध्यमातून अगदी या ठिकाणी शिस्तीचं पालन देखील केलं जाते. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत पावशेवाडी विरुद्ध बामनोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये या. टॉस का बॉस मध्ये या. दोन्ही संघाचे संघनायक आपणास विनंती असेल टॉस का बॉस मध्ये या. कडे आपण जाणार आहोत. बामनोली विपक्ष पावशीवाडी दोन्ही संघटना आपल्याला नाणेफेकीची कौल करतोय. मी विनंती करेन टॉससाठी आमंत्रित करतोय. तुकाराम तुळशीराम शिंदे त्याला विनंती करतो की आपल्या असलेल्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. बामनोली विपक्ष पावशीवाडी
जाऊया मॅचच्या दिशेने आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रमोद यांच्या माध्यमातून टाकला गेला डॉट. त्यानंतर मात्र वाईट धावा करायच्या ते जिंकण्यासाठी फक्त 38 धावा. 24 चेंडू 38 धावा. आणि पहा चांगला चेंडू अपील केली या पंचांकडे अपील मागितली या दाद मागितली या फेटाळून लावली या कोणताही प्रेशर नाहीये पंचांवरती इथे. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू ग्लान्स केलाय. चेंडू चाललाय पाठीमागे. तिथे मात्र एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. एका धावेने या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं तर 2 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि इथे मात्र आपण पाहतोय जे कीपरच्या पाठीमागे आहेत ना आयोजक कमिटी, आपण थोडंसं लक्ष द्या तिथे. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु तिथे देखील आपण पाहतोय एक धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मोठी धावसंख्या उभी केली आहे. धावांचा पाठलाग करत असताना थोडीशी सुरुवात आपण म्हणतोय शांत गतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगला आहे. थ्रो का इथे मात्र चांगला पाहायला मिळतोय. सचिन जाऊया पुन्हा एकदा वाईट सांगतायत पंच आपण या ठिकाणी पाहतोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहिलं तर शिवा वैद्य, प्रसाद राज्याध्यक्ष, प्रेम सर आपण पाहायला मिळत आहे या ठिकाणी. पहा आता मात्र या ठिकाणी काय घडतंय. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या उत्कृष्ट पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 5 धावा.
मुनावळे संघ या ठिकाणी आपण पाहतोय चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. अक्षरशः चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहायला तर प्रमोद भोसले यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आयुष्य पूर्ण झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे आहेत ती ताकद तुमच्या हातामध्ये असते. ही ताकद तुम्हाला वापरावी लागेल. वळणजवडी संघाचे आपण पाहतोय प्रतीक आणि रोहित यांना कालची मॅच देखील आपण पाहिली असेल. हॉट मॅच मित्रांनो, एक चेंडू आणि 2 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना देखील वळणजवडी संघाने सामना जिंकला होता. आज या मॅच मध्ये कसा परफॉर्मन्स दाखवतील यांच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ते मात्र यूट्यूबच्या माध्यमातून जी लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते, खेळ चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहिली जाते, लॅपटॉपवरती पाहिली जाते. आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतोय क्वार्टर फायनल क्रमांक 2चा थरार. पंच सांगतायत वाईट चेंडू आहे आणि इथे मात्र चेंडू पाठीमागे चाललाय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत जाईल आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 7 या अंकावरती. शॉर्ट प्लेन चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, विकेटची संधी. इथे मात्र संदीप जांभळे का मला मागच्या टुर्नामेंट मध्ये गोलंदाजचा किताब उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मिळाला होता, तो दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आपण जाताना पाहायला मिळेल. संकेत या ठिकाणी पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकेट पाहायला मिळते आज या ठिकाणी. संकेत मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करायची असते जिथे हारण्याची जास्त भीती वाटते. एका वेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल आणि जग तुम्हाला नावे ठेवण्यामध्ये व्यस्त असेल, तुम्ही नाव कमवण्यामध्ये व्यस्त राहा. नक्कीच खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. याला देखील चांगली फलंदाजी करावी लागेल. आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु एकदा मात्र रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या मात्र स्थिर नाहीये, एका धावेने पुढे जातीये. धावसंख्या जातीये धावफलकावरती 8 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये मी म्हणेन 20 धावांपर्यंत वळणजवडी टीम जर जातोय ना तर नक्कीच उर्वरित येणाऱ्या काळामध्ये थोडंसं अवघड आव्हान हे सोपं करेल. परंतु येणारे चेंडू अजून या षटकातले 3 चेंडू आहेत, हे महत्त्वपूर्ण चेंडू. सॉरी 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातले. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट आणि त्यानंतर मात्र 1 आणि त्यानंतर मात्र डॉट चेंडू. म्हणजे या षटकातले अजूनही 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. या 3 चेंडूंवरती एखादे 2 मोठे फटके आले ना की या मॅचचं गणित देखील आपण बदललेलं पाहू शकाल. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अविनाश या ठिकाणी कॅच विन द मॅच म्हटलं जातं, छोडो कॅच हारो मॅच म्हटलं जातं. इथे पकडला जातोय झेल, फलंदाजाचा संपला जातोय खेळ. फलंदाज बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये येताना पाहायला मिळतील. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या मात्र 8 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. विपुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजी ट्रॅक वरती संदीप जांभळे पाहतोय. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅक टू बॅक दुसरा हादरा या मॅच मध्ये आपण पाहतोय. होर हॅट्रिक पूर्ण झाली आहे. संदीप जांभळे यांची गोलंदाजी मित्रांनो आवडली असेल तर जोरदार टाळ्या उद्या या गोलंदाजासाठी. काय परफॉर्मन्स दाखवतोय गोलंदाज संदीप जांभळे, मॅन फ्रॉम मुनावळे. का 300 किलोमीटर दूर मी आज या स्पर्धेसाठी दाखल झालोय. गावावरून आपल्या टीम साठी
खेळण्यासाठी इथे का उपस्थित झालोय इथे दाखवून देत असताना आपल्या गोलंदाजीचा क्लास दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये संदीप जांभळे मॅन फ्रॉम मुनावळे गावचा हा सितारा आपण पाहतोय. तसेच तानाजी शिंदे यांचा देखील आगमन झालंय त्यांचा देखील आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. हॅट्रिकसाठी का संदीप दादा शिंदकर साहेबांच्या वतीनं ओव्हर हॅट्रिक साठी संदीप जांभळेसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. नक्कीच खेळाडूंचं या ठिकाणी मनोबल वाढवण्याचा प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं या ठिकाणी मार्गस्थ असताना धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 8 या धावसंख्येवरती या षटकाचा नक्कीच आपण विश्लेषण करू. या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या गेल्या 1 आणि विकेट्स मात्र मिळवल्या त्या मात्र 3. या स्पर्धेतील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये एक चांगली गोलंदाजी संदीप जांभळे मॅन फ्रॉम मुनावळे गावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे 8 या धावसंख्येवरती धावफलक येऊन पोहोचले. 12 चेंडू आणि 30 धावा होतील का होऊ शकत नाहीयेत. आक्रमण करा अटॅक करा गोलंदाजी कमजोरी शोधा. फटका चांगला आहे लेग साइडला भिरकवलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे कोणतीही चुकी नाहीये. एक धाव मात्र आपल्या संघासाठी कंप्लीट करत असताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत आहेत परंतु यश मात्र मिळत नाहीये. यश मिळतंय ते मात्र गोलंदाजांना नाही. ते संधी मित्रांनो कागदावर नसते कोरण्यावर नसते ऐकण्यावर नसते वागण्यावर नसते. संधी असते करण्यावर संधी असते कर्तृत्वावर संधी असते घडवण्यावर घडवण हातात असतं. हातात कधी असतं जेव्हा तुम्हाला संधीचं सोनं बनवता येतं आणि संधीचं सोनं मात्र तुम्हाला इतिहासात तुमचं काम कायमस्वरूपी स्मरणार्थ ठेवावं लागतं. इथं संधी आहे दोन्ही संघांना या JMCC चषक 2024 मध्ये बक्षिसासाठी जाण्यासाठी. इथे मात्र चांगला चेंडू आपण पाहतोय डॉट चेंडूची सांगता अजय मात्र चांगली गोलंदाजी करतोय. डॉट चेंडू होता परंतु पाठीमागे आपण पाहतोय डिक्लेअर स्वरूपात एक धाव मात्र कंप्लीट होती आहे. धावसंख्या झाली आहे 11 या अंकावरती आपण पाहतोय. हा देखील चांगला चेंडू इथे मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अजय यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय. अजय याचं कौतुक केलं जाईल ज्या पद्धतीने गोलंदाज संदीप अजय याचं कौतुक केलं जाईल ज्या पद्धतीने गोलंदाज आपण पाहतोय. चला थोडंसं आयोजक कमिटी आपण पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. आयोजक कमिटी आपणास विनंती असेल पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जावा. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण आपल्या शरीराची काळजी घ्या. मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण सेफ्टी गार्ड घालून मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी जावा जेणेकरून कोणताही त्रास या ठिकाणी कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्या आपणास विनंती असणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज अजय याची देखील अफुलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना 3 धावा मात्र खर्च केल्या गेल्यात. अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत तोपर्यंत आपण जर पाहिलं ना तर धावा मात्र झाल्यात 11. 38 धावांपर्यंत पोहोचायचं होतं ते मात्र या ठिकाणी वाळंजवाडी संघाला. चला मॅच देखील पुन्हा एकदा स्टार्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मॅच चालू होते ऑन होतीये. अजय मात्र चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. अजयच्या माध्यमातून
या ठिकाणी पहा यॉर्कर चेंडू क्रिकेटमधलं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं. इथे मात्र एक धाव अंकित केली जाते. एकेरी धावेचा मोबदला आपण धावपलकावरती जोडूया. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 12 या अंकावरती. काय गोलंदाजीचा परफॉर्मन्स दाखवलाय मुनावळे संघाकडून. आज आपण पाहिलं तर पहिली गोलंदाजी प्रमोद याने हाताळली, 5 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर आपण पाहिलं संदीप जांभळे यांनी गोलंदाजी हाताळली, 3 धावा खर्च केल्या गेल्या, 1 धाव खर्च केली गेली आणि 3 महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर अजय यानं षटक हाताळलं, फक्त आणि फक्त 4 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. म्हणजे 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्या गेल्या. इथून पुढे आपण पाहू शकाल 6 चेंडू 26 धावांचं समीकरण आहे. शाळेमध्ये खूप सारी समीकरण आपण सोडवली असतील, परंतु इथे क्रिकेटच्या मैदानामध्ये हे समीकरण सोडवण्यासाठी कोणता संघ यशस्वी ठरेल आणि अंतिम 3 मध्ये दाखल होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मॅन ऑफ द मॅचचा हिरो महेंद्र. शॉर्ट प्लेनचा चेंडू पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल चेंडू चालतोय टन सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी. 5 चेंडू 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. मॅच मात्र ऑन झाली आहे. हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि हाफ ट्रॅकर चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिले. अगदी या ठिकाणी आपण पाहू शकतोय षटकार पाहायला मिळतोय. या ठिकाणी पहा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. वाईट कॉल आलाय, पंच सांगतायत वाईट चेंडू आहे. 1 धाव मात्र कंप्लीट होतीये. धावपलकावरती धावा झाल्यात 19 धावा. संघर्ष अजून संपलेला नाहीये मित्रांनो. मी अजून हरलेलो नाहीये हे दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतोय संकेत. हा देखील पुन्हा एकदा वाईट टाकतोय. गोलंदाज मात्र दिशा भरकटतोय आणि इथे पाहायला मिळते 1 धाव मात्र अवांतर पुन्हा एकदा पाहायला मिळते. आता मात्र 5 चेंडू आणि धावा करायच्या आहेत. 18 धावा. 3 बिग हिट आपल्याला पाहायला मिळतील का? इथे मात्र चांगला चेंडू थोडासा खाली राहिला. अकोट टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. प्रेशर आहे फलंदाजावरती, प्रेशर आहे गोलंदाजावरती. एखादा खराब चेंडू मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो वाळंजवाडी संघाला, तर एखादा चांगला चेंडू मॅच मध्ये घेऊन येऊ शकेल तो मात्र मुनावळे संघाला. उलटा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा दिशा भरकटतोय. चेंडू चाललाय पाठीमागे. अवांतर धाव या ठिकाणी आपण पाहतोय. चार चेंडू 17 धावा. इथे मात्र समोरच्या दिशेला अटॅक केलाय. 1 बाउंड चेंडू सीमारेषेकडे जातोय का? कॅच मात्र सुटला जातोय आणि इथे मात्र 1च धाव आपल्याला पाहायला मिळते. एफर्ट्स दिले, चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अविनाश पाहायला मिळतोय. 3 चेंडू 16 धावा. आता मात्र या ठिकाणी पंच पुन्हा एकदा सांगतायत की वाईट चेंडू आहे. या षटकामध्ये आपण जर पाहिले तर आतापर्यंत चेंडू वाईट 4 टाकले गेलेत. स्लोअर पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे अवधूत भोसले. कॅच टिपला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. घात घातला. इथे गोलंदाज आपण पाहतोय सक्सेस झालाय महेंद्र आणि संकेत मात्र या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतोय. थोड्याच वेळात या ठिकाणी आपण पाहतोय टीम टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य लाभलं ते सन्माननीय आदरणीय चंद्रकांत शेठ पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई साहेबांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होते.
तेवीस धावा झाल्या. तिथे मात्र वाईट चेंडू, वाईट +1 पाहायला मिळेल. 2 धावा मात्र या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धाव संख्या झाली या 25. तसेच या ठिकाणी आपण पाहतोय मान्य श्री विनीत शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. साहेबांचं आगमन या ठिकाणी आपण पाहतोय. विनीत दादा पाटील साहेबांचं जोरदार आगमन या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय विनीत शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्पर्धेमध्ये आपलं स्वागत 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 या ठिकाणी पाहतोय. सन्माननीय आदरणीय माननीय श्री विनीत शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून JMCC चषक 2024 पर्व क्रमांक 4 या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. जोरदार टाळ्या उद्या साहेबांसाठी. विनीत शेठ पाटील यांचं आगमन मंचावरती झालंय. मुनावळे संघ मात्र अंतिम 3 मध्ये दाखल झालाय. हार्डलक वाळ्यांसवाडी टीम या ठिकाणी चांगला खेळ केला कालच्या दिवशी, परंतु आज मात्र